आहे, नाही तर या पृथ्वी तलावरती सुख हे गरीब लोकांना पण पाहिजे, सुख हे श्रीमंत लोकांना पण पाहिजे, सुख हे सगळ्यांना पाहिजे. म्हणून तथागत सम्यक संबुद्धांनी काय सांगितलं? डिपेंडंट ओरिजिनेशन सांगितलं की तुमच्या सायन्स ऑफ सायन्स, बुद्धिझम इज अ सायन्स ऑफ सायन्स, बुद्धिझम इज अ बियॉन्ड द सायन्स. म्हणून मी वर्नर हायझेनबर्गला सॅल्यूट करतो, पॉल रेकना सॅल्यूट करतो आणि इरविन श्रोडिंजरना सॅल्यूट करतो की आपल्या विश्वामध्ये अनंत घटना घडतात. म्हणून सगळ्यांनी ही नॉलेज जे आहे जर स्वतः घेतल्यानंतर आपल्याला रोगाची आपत्ती आणि जागतिक युद्ध बंद होण्याची आपत्ती, सुख शांती राहण्यासाठी या अभिधम्माचा उठाव करा, त्रिपिटकचा उठाव करा. जेव्हा अंधारात लाईट लावल्या जाईल, अंधार ऑटोमॅटिक कमी होईल, अंधाराला बोलायची गरज नाही. म्हणून या ठिकाणी जेनेटिक सायन्स अनेक रोग्यांना फायदा होईल. आपल्या देशातील अतिशय अनेक लॅब रिस्पेक्टेबल आहे, सगळ्यांना मी वंदन करतो. अँड स्टँड लॅब व्हेरी नाईस रेफरन्सिंग गुड लॅब, अँड मेडजिनम लॅब व्हेरी गुड रेफरन्सिंग लॅब, सगळ्यांना मी ऑनर करतो. पण मी या ठिकाणी अत्यंत डीप लेवलला काम करत आहे. बियॉन्ड द सायन्स, बियॉन्ड द सायन्स, बुद्धिझम इज बियॉन्ड द सायन्स. या ठिकाणी मी जगाला सांगू शकतो की जगाने या ठिकाणी याचा उठाव केल्यानंतर जग हे सुखी होईल. कुठलं युद्ध करायची गरज नाही, कुठलाही रोगामध्ये पॅथीचा भेदभाव करायची गरज नाही. देशाला, जगाला या बुद्धाचं ओमनी सायन्स ऑफ द बुद्धाचा, ओमनी सायन्स ऑफ द बुद्धाचा, यथाभूत सायन्स ऑफ द बुद्धाचा हा लाभ होईल आणि जग हे दुःखातून मुक्त होईल आणि स्वतःपन्न सकृतागामी अनागामी अनंत झाल्यानंतर विश्वामध्ये अनेक 2500 वर्षांची क्रांती ही नांदेल आणि सगळं जग सुखी होईल अशी मी सगळ्यांना विनंती करतो. म्हणून या सायन्सचा उठाव करा. सर, सध्या थंडीचे दिवस चालू आहे, हाडाचे प्रमाण जास्त आहे, हाड दुखणं, सांधेवाताचे प्रमाण, याच्यासाठी काय? या ठिकाणी जे थंडी आहे किंवा कुठलाही रोग आहे, आपण काळजी घ्यायची. रोग होऊन येऊन काळजी घेतलेला अत्यंत गरजेचं असते. आणि रोग कसे होतात? आपलं जे मन आहे, होमिओपॅथिकचा बी कन्सेप्ट आहे, मन डिरेंजमेंट ऑफ व्हायटल फोर्स, मन दुखी झाले की रोग होते. आणि हे पहिलं बुद्धाने आधीच सांगितलंय, चेतना भिक्कवे कम्मवदा, मी म्हणतो पालीमध्ये, आणि मनात हे रोग आधी होतात मन बिघडल्यानंतर. प्रत्येकाला एक विनंती आहे, जसे जसे मनातील राग द्वेष मोह, आपल्या रागाचा द्वेषाचा मोहाचा आपल्या रक्ताशी, आपल्या मनाशी, आपल्या DNA जर आपण 10 मिनिटं जरी आनापानसती केलं किंवा आपण आपला जे आहार आहे, आहार जर चांगल्या पद्धतीने घेतला आणि आपण जर आपल्या मनाला जर कंट्रोल ठेवलं, कमी राग, कमी द्वेष, कमी मोह, आपण दुसऱ्यावर उपकार करत नाही. याचं सुद्धा आपले जे काही पेन आहेत, आपले जे काही थंडीपासून, आता हा जो थंडीचा जो विषय आहे तो ऋतूनुसार त्यानुसार आपल्याला काळजी घेणं गरजेचंच असते. पण ह्या सगळ्याचं कोर जे आहे, आपल्या मन हे सुप्रीम आहे. आपल्या मनाला आपण महत्त्व दिलं पाहिजे. जोपर्यंत आंतरिक मन बदलत नाही तोपर्यंत जग कधीही बदलत नाही. म्हणून बुद्धांनी अंतर्मनातून जगातलं अंतर्मन बदलल्यानंतर जग बदललं. म्हणून सगळ्यांनी अंतर्मनाला बदलून टाका आणि जगाला सुखी करा. जग दुःखी राहू नये ही सगळ्याची भावना असणं गरजेचं आहे. आणि गरीब लोकांवरती दया करा, त्यांना हा धम्म द्या, त्यांना हे औषध द्या आणि गरिबी नष्ट करा. आणि सगळे दुःखी आहेत, श्रीमंत बी दुःखी आहे, गरीब बी दुःखी आहे. म्हणून धम्म हा, नेचर्स लॉ हा सुप्रीम आहे, अभिधम्म हा सायन्स ऑफ सायन्स आहे. म्हणून ह्या गोष्टी, काही ज्या गोष्टी आहेत, ग्रेटेस्ट सायंटिस्टनी ह्या प्रिझर्व केल्या आणि अनंत उपकार आहेत त्यांचे. म्हणून या ठिकाणी माझी कलकत्त्याला लायब्ररी पण आहे. माझे ग्रेट ग्रॅटिट्यूड बुद्धप्रिया महाथेरा ब्रदर म्हणते, अँड मी ग्रॅटिट्यूड देतो त्यांना. माझी लायब्ररी पण आहे. आणि महत्त्वाचा भाग आहे की धम्मा मास्टर, धम्मा ब्रदर, ग्रेट बुद्धप्रिया महाथेरा यांना ग्रॅटिट्यूड देतो. आणि माझी ग्रेटेस्ट सायंटिस्ट लायब्ररी आहे कलकत्त्याला,
हे जे नॉलेज आहे आम्ही याचा उठाव केलेला आहे. पूर्ण त्रिपिटकमधून हे पारायण केलेलं आहे. त्रिपिटकच्या पुढे कुठलंही सायन्स जाऊ शकत नाही. सगळे रिलिजन सुप्रीम आहे. सगळ्यांना मी रिस्पेक्ट करतो, सगळ्याला मी ऑनर करतो आणि सगळ्यांना वंदन करतो. पण सायन्स जे आहे, बुद्धिझम जे आहे, कॉस्मिक रिलिजन आहे, आईन्स्टाईनने पण सांगितलेलं आहे. म्हणून मनाला केंद्रबिंदू ठेवून रोग येऊ नये याची काळजी घ्या आणि ज्ञानाचा उठाव करा. निसर्गाच्या ज्ञानाचा उठाव करा. फार रोग कमी होतील, दुःख कमी होईल, सुख शांतीकडे जाऊ आपण आणि हळूहळू आपल्या निब्बाण अवस्थेकडे जाऊ आपण. आणि मनाला सुख मिळालं की जगाची क्रांती होते आणि जग सुखी होईल. या जगाला निब्बाण भूमी चालवत आहे. आपल्या देशाला, जगाला आपण काय म्हणतो, हे विश्व चालवत आहे. सर्व महान आहेत म्हणून सर्वांनी एकमेकाची काळजी घ्यावी. सुख शांतीला महान महत्व द्यावं. सुख हे, पीस हे अंतिम सर्वश्रेष्ठ आहे. पीस आहे म्हणून जग आहे. म्हणून जगात सुख शांती ठेवावी असा मी सगळ्यांना संदेश सांगतो.